महाराष्ट्र के बीड जिले में गरजे मुख्यमंत्री फडणवीस। मुख्यमंत्री ने साधा कांग्रेस और एनसीपी पर निशाना। राज्य सरकार के कामकाज पर मुख्यमंत्री ने दिया जोर। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के आंदोलन की आलोचना। बीड जिले के वडवणी क्षेत्र में पहुंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अप्पर कुंडली बांध का जल पूजन करने के बाद कई अन्य विकास कामों की आधारशिला रखी। इस दौरान वडवणी क्षेत्र में आयोजित सरपंच मेला समारोह के दौरान जनसभा को संबोधित करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा चलाए जा रहे राज्य सरकार विरोधी आंदोलन की जमकर आलोचना की। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पिछली कांग्रेस एनसीपी आघाड़ी सरकार पर आरोप लगाते हुए कहा कि आज मराठवाड़ा का विकास नहीं हो पाने के पीछे कांग्रेस एनसीपी की सरकार जिम्मेदार है। उन्होंने किसानों की समस्याओं का समाधान नहीं किया बल्कि अपनी अपनी तिजोरियां भरने का काम किया। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, आज आपण ऊर्ध्व कुंडलिकेचा या ठिकाणी जलपूजन केलं। या ऊर्ध्व कुंडलिकेचं काम हे गेल्या 10 वर्षांमध्ये का पूर्ण होऊ शकलं नाही? या मराठवाड्यातले सिंचन प्रकल्प हे गेल्या 10 वर्षांमध्ये का पूर्ण होऊ शकले नाही? याचं एकमेव कारण होतं, गेल्या सरकारमध्ये जे काम करत होते त्यांना पाण्याचं सिंचन करायचं नव्हतं, त्यांना शेतकऱ्याच्या शेतीचंही सिंचन करायचं नव्हतं, त्यांना स्वतःच्या तिजोरीचं सिंचन करायचं होतं। म्हणून या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी सिंचनाचा अभाव राहिला। या मराठवाड्यातल्या लोकांसोबत गेल्या सरकारनं किती लबाडी केली। कृष्णा खोऱ्याचं 21 टीएमसी पाणी देतो सांगितलं, एक थेंब मराठवाड्याचं पाणी दिलं नाही। आम्ही सरकारमध्ये आल्याबरोबर ठरवलं की कृष्णेचं जे पाणी मराठवाड्याच्या अधिकाराचं आहे ते पाणी तात्काळ मराठवाड्याला दिलं पाहिजे। फायली मागवल्यावर लक्षात आलं इतकी लबाडी केली आहे, हे पाणीच अस्तित्वात नाही आहे। केवळ 7 टीएमसी पाणी त्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि बाकी 14 टीएमसी पाणी हे केवळ मराठवाड्याच्या जनतेला भूल थापा देत। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि देश के प्रधानमंत्री की अलग अलग योजनाओं का लाभ महाराष्ट्र के तकरीबन 11,000 गांव को मिला, जहां कई सालों से अकाल पड़ा था। त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी घर देण्याचं काम आम्ही करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये 12 लाख घरं बांधायची आहेत। 3.5 लाख घरांचं काम सुरू केलं आहे। या वर्षी देखील 3.5 ते 4 लाख घरांचं काम सुरू करायचं आहे आणि पुढच्या वर्षी 5 लाख घरांचं काम आपल्याला सुरू करायचं आहे की ज्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं घर असेल, स्वतःचं शौचालय असेल, आरोग्याची व्यवस्था असेल। महात्मा फुले जनआरोग्य योजना आपण सुरू केली। या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ हजारांवर मोफत उपचाराची सोय आपण उपलब्ध करून दिली। आज मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो, आपल्या गावातला कोणी गरीब असेल, गरजू असेल, कुठलेही ऑपरेशन असो, हार्टचं असो, खरं म्हणजे आमचे गिरीश महाजन या ठिकाणी आहेत, देवदूतासारखं काम करतात, हजारो लोकांचा कॅम्प घेतात, त्यातनं लोकांना सुविधा मिळते। पण आज महाराष्ट्र सरकारने अशी योजना तयार केली आहे, तुमच्या गावातला कोणी गरीब गरजू त्याला जर ऑपरेशनची आवश्यकता असेल, हार्टचं असो, किडनीचं असो, लंगचं असो, ब्रेनचं असो, कुठले ऑपरेशन ज्या ऑपरेशन करतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का कहना है कि जब महाराष्ट्र की सत्ता पर बीजेपी काबिज हुई उस दौरान महाराष्ट्र में शिक्षा का क्रमांक था 18, लेकिन बीजेपी सरकार की कड़ी मेहनत और लगन से किए गए कामकाज से आज महाराष्ट्र में शिक्षा का क्रमांक 18वें नंबर से 3रे नंबर पर आ गया और आने वाले 2 सालों में ये पहले नंबर पर होगा। त्यावेळी महाराष्ट्राचा शिक्षणातला क्रमांक होता 18वा। शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 18व्या क्रमांकावर होता। आम्ही शाळा प्रगत केल्या, शाळा डिजिटल केल्या, त्या माध्यमातून काय चमत्कार झाला, 3 वर्षांमध्ये महाराष्ट्र 18व्या क्रमांकावरनं 3ऱ्या क्रमांकावर आला आणि लवकरच महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आम्ही आणतोय। इसके साथ ही मुख्यमंत्री फडणवीस ने आने वाले दिनों में महाराष्ट्र के गांव-गांव में ई-लाइब्रेरी बनाने की घोषणा की। आज मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालंय। एका शाळेमध्ये मी मुंबईमध्ये बसून 1000 किलोमीटर दूरच्या शाळेत बोलत होतो,
आणि तिथल्या मुलाला मी विचारलं की आता तुला काय पाहिजे, तुझी शाळा डिजिटल झाली. तो म्हणाला सर डिजिटल झाली याचा तर आनंद आहेच, पण म्हणाला मला ई लायब्ररी तुम्ही द्या. आता इतका सोपा विषय आहे की 10-20 हजार 25 हजार रुपयामध्ये त्याला ई लायब्ररी देता येते. मी त्याला म्हटलं ई लायब्ररी कशाला पाहिजे. तो म्हणाला साहेब आमच्या छोट्याशा गावामध्ये लायब्ररी उघडली तरी देखील आम्ही किती पुस्तकं ठेवू शकू, पण तुम्ही जर मला या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ई लायब्ररी दिली तर जगभरातले उत्तमात उत्तम पुस्तकं हे आम्हाला वाचता येतील, आम्हाला ते ज्ञान संपादित करता येईल. माझ्या गावाच्या मुलांना वाचनाची आवड आहे, आपण मला ई लायब्ररी द्या. मी सांगितलं जरूर आम्ही तुम्हाला देऊ आणि आता त्याचा प्रोजेक्ट आम्ही हातामध्ये घेतला. इसके अलावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि जब भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की सत्ता में आई उस दौरान महाराष्ट्र के ग्रामीण इलाकों में रहने वाले 42% लोगों के घरों में शौचालय था, लेकिन बीजेपी सरकार ने महज 3 सालों में 83% लोगों के घरों में शौचालय बनवा दिया और आगामी 2 सालों में 100% लोगों के घरों में शौचालय बनाने का लक्ष्य महाराष्ट्र की बीजेपी सरकार ने रखा है. बांधण्याचा विक्रम हा आपण केला. आम्ही जेव्हा सत्तेमध्ये आलो त्यावेळी केवळ 42% लोकांच्या घरी शौचालय होतं. गेल्या 3 वर्षामध्ये 42%वरनं 83% आम्ही गेलो आणि येत्या मार्च पर्यंत 100% आम्ही जाऊ. या महाराष्ट्राला हगणदारी मुक्त करून प्रत्येक सामान्य माणसाच्या घरी त्या ठिकाणी शौचालय बांधण्याचं काम आम्ही करू. वैसे बीड़ जिला भारतीय जनता पार्टी के दिवंगत नेता गोपीनाथ मुंडे की कर्मस्थली रही है, जहां पर कार्यक्रम की शुरुआत में गोपीनाथ मुंडे की तस्वीर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने माला पहनाई. उस दौरान गोपीनाथ मुंडे की बेटी और राज्य की महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे भी उनके साथ मौजूद रही. बबलू कदम के साथ यशवंत उजागरे, इन 24 न्यूज़, बीड़.